पहिल्यांदा गुड इव्हिनिंग सर्वांना आणि त्यानंतर स्पॉटलाइट टीमचे अमृता मॅडमचे सुशील बारे सरांचे खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल। माझ्या प्रवासात खरं तर म्हणजे मोस्टली मेनली जो माझा इंटरव्ह्यूचा फेज होता यामध्ये स्पॉटलाइटचा खूप मोठा वाटा होता। 2021, 2022 आणि 2024 असे जे माझे 3 इंटरव्ह्यू होते यामध्ये माझा प्रोफाईलच्या डिटेलिंग पासून तर शेवटचे आपले आन्सर्स कसे रिफाइंड असले पाहिजेत इंटरव्ह्यूमध्ये सांगायला यामध्ये मला सरांचा आणि मॅडमचा खूप मोठा हेल्प खूप चांगली झालेली आहे। आणि तसं पण आता स्पॉटलाइटचं जर म्हणायचं झालं तर मला माहीतच आहे की यांचे UPSCचे MPSCचे सगळे जे क्लासेस वगैरे चालतात ते दोघं किती त्याच्यावर मेहनत घेतात। सोबतच ऋषी सर पण मला तर वाटतं वन मॅन आर्मी आहे ऋषी सर सगळं सांभाळण्यासाठी। तर ते मला माहिती आहे ते कशी मेहनत घेतात। तर तुम्ही पण जे ते मेहनत घेताय त्याचं फळ म्हणजे करून घ्या, स्वतःसाठी त्याचा फायदा करून घ्या। खरंच त्याचा फायदा होतो कारण की असा एकच म्हणजे मला तरी असं वाटतं की जे करून घेतात असं म्हणजे क्लास फक्त आजकाल फक्त प्रोफेशनल राहिलेले आहेत की फक्त आपण पैसे भरलेले आहेत, तुम्हाला क्लासला यायचं असेल तर या नाहीतर नका येऊ। पण मला या क्लासबद्दल थोडंसं वेगळं जर जे जाणवतं हेच आहे की ते करून घेतात की नाही तुम्हाला यावंच लागणार आहे, संडेला टेस्ट द्यावेच लागणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्याकडून करून घेतल्या जातात। तर तुम्ही पण त्याचा फायदा करून घ्या कारण की आपण जर आता इथे आलेलो आहे, पुण्याला क्लासेस करायला आलोय, काहीतरी इथे आपण पोस्ट घेण्यासाठी आलेलो आहे, तर या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या असतात की आपण इथे जे करतोय ते कशा प्रकारे करतोय। करतात तर सगळे पण कशा प्रकारे आपण करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं। तर त्याच्यासाठी तुमच्यासाठी स्पॉटलाइटची टीम पूर्ण अवेलेबल आहे, तर ते तुम्ही त्याचं सार्थकी लावून घ्या सगळं। आणि आता माझा प्रवास जर सांगायचं झालं तर मी ऐश्वर्या भुजाडे 2016 पासून पुण्यात मी अभ्यास करते। मी मूळ अमरावती जिल्ह्याची आणि अमरावती जिल्हा म्हणजे सिटीच माझं हे आहे, राहण्याचं ठिकाण आहे। तर मी 2016ला इथे आली होती तेव्हा मी UPSC पासून सुरुवात केलेली होती आणि 2016 पासून 2019-20 पर्यंत मी UPSC केली। पण त्यानंतर मला असं वाटलं की नाही आता आपण काहीतरी चेंज करायला पाहिजे कारण की रिझल्ट्स येत नव्हते आणि त्यानंतर मी MPSC वर कोरोनाच्या काळापासून MPSCचा अभ्यास सुरू केला आणि मला तिथे मग लवकर रिझल्ट्स यायला लागले। मग लगेच आता माझी चौथी मेन्स आणि तिसरा इंटरव्ह्यू होता। तर असा माझा एक थोडक्यात सांगायचं झालं तर असा प्रवास होता। पण यामध्ये जे मला सगळे माझे जे स्ट्रगल्स आणि अप्स अँड डाऊन्स आलेत ते खूप म्हणजे असे डेंजर होते। म्हणजे आता तुम्ही समजू शकता की 2016 पासून आता 2025 संपत आलेलं आहे, तर हा किती वर्षाचा टाइम पिरियड झालेला आहे। तर याच्यामध्ये अभ्यास करताना सगळ्या गोष्टी म्हणजे अभ्यास एक तर आहेच, अभ्यासाचा एक खूप मोठा पार्ट आहे, तो आपल्याला करायचाच आहे। पण त्यासोबत आपण दुसऱ्या ठिकाणी राहून जे सगळ्या गोष्टी आपल्या समोर येतात, रूम्स मधल्या गोष्टी असतील, बाकीच्या गोष्टी असतील, आपल्या सोबतचे लोक असतील, या सगळ्यामध्ये आपला एक वेगळा स्ट्रगल सुरू असतो। तर तो पण एक खूप मॅटर करतं। तर मी याच्यासाठी हेच म्हणेन की आपला ग्रुप एक खूप चांगला ठेवा, असा ग्रुप ठेवा जो आपल्याला अभ्यासासाठी इन्स्पायर करेल। असं नाही की कोणी म्हणेल की हा चल आज आपण सॅटर्डे संडेज तर फिरायला जाऊ, उलट सॅटर्डे संडे जर तुम्हाला सुट्टी असेल तर त्यात तुम्ही जास्त अभ्यास करायला पाहिजे। कारण की आता मला जेवढा वेळ लागला, माझी अशी इच्छा आहे की अजून कोणाला एवढा वेळ लागू नये। तुम्ही लवकरात लवकर 2-3 वर्षात आपला एक टार्गेट सेट करून की आपल्याला एवढ्या वर्षात एक पोस्ट घ्यायचीच आहे, तसं करून तुम्ही लवकरात लवकर इथून पडण्याचा प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा आणि कन्सिस्टंट राहा। ठीक आहे, थोडासा वेळ लागला एकदाचा तरी चालेल, पण तुम्ही त्याच्यात कन्सिस्टंट राहिलं पाहिजे। ठीक आहे, आता झालं, एक एक्झाम झाली आहे, असं नाही की आता एक्झाम झाली आहे म्हणून आता पुढच्या एक्झाम पर्यंत जेव्हा एक्झाम जवळ येईल तेव्हाच आता आपण अभ्यास करायचा, असं नाही। कन्सिस्टन्सी म्हणजे एक्झाम झाली ना लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून परत तुम्ही कुठे आपलं चुकलंय, ठीक आहे, आन्सर की जेव्हा येईल, रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा आपल्याला समजेल। पण आपल्याला स्वतःला एक समजत असतं की आपण कुठं चुकतोय, काय करतोय, आपल्या कुठं चुका होत आहेत, त्या चुका बारकाईने हे बघून लिहून ठेवून की आपण ठीक आहे आपल्या एक्झाम मध्ये हे चुकलं होतं, यावेळेस हे राहिलं होतं, तर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून त्याच्यावर वर्क करणं सुरू व्हायला पाहिजे। ते रिझल्ट जेव्हा येईल तेव्हा येईल, पण असं नाही की आता रिझल्ट येईल जेव्हाच बघू, एक्झाम येईल तेव्हाच अभ्यास करू, असं नाही। कन्सिस्टंट राहा सगळ्यांनी, खूप व्यवस्थितपणे, खूप खूप फोकसने। इथे मेन सगळ्यात इम्पॉर्टंट हेच आहे की तुम्ही फोकस राहावा, फोकस राहणं खूप गरजेचं आहे। डिस्ट्रॅक्शन्स आपल्याकडे भरपूर आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण ते डिस्ट्रॅक्शन मध्ये पण जर सोशल मीडिया असेल तर ते सोशल मीडियाचा पण तुम्हाला अभ्यासात कसं वापर करता येईल हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। तुम्ही सगळे आता जेनजी जनरेशन वगैरेच असेल मला असं वाटतं, तुम्ही खूप टेक्नोसॅव्ही असता,
तर ते टेक्नॉलॉजीचा चांगल्या प्रकारे वापर करून घ्या, ChatGPTचा चांगला वापर करून घ्या. सगळे AI सारख्या गोष्टी आता आपल्या हातात आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात कसं वापर करता येईल हे बघा आणि लवकरात लवकर आपल्याला रिझल्ट कसं घेता येईल हे बघा. आणि हे बोलून मी थांबते. सगळ्यांना खूप ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच.